सस्नेह जय महाराष्ट्र. मी संजय मोरे, शिवसेना नालासोपारा शहर सचिव. आज आपल्याला वसई पूर्वेला अमर अपार्टमेंट ही बांधण्यात आलेली इमारत आहे. ह्या इमारतीमध्ये 21 सदनिकाधारक आहेत. ह्या 21 सदनिकाधारकांची अमर एंटरप्राइजेस आणि त्याच्यामध्ये असणारे जे काही त्यांचे भागीदारी आहेत, ह्यांनी कशा प्रकारे फसवणूक केली हे तुम्हाला मी कागदपत्रासह पुराव्यासह आज इथे स्पष्टीकरण करून देतो आहे. ही सदर इमारत ज्यावेळेस त्यांनी बांधली त्यावेळेस त्या इमारतीला त्यांनी 21 सदनिकाधारकांना किंबहुना त्यांच्याकडून 3 पटीने 4 पटीने मोबदला मिळण्यासाठी, म्हणजे जो फ्लॅट 8 ते 8.5 लाखाचा आहे तो 30-35 लाखाच्या घरात आपल्याला कशा पद्धतीने भेटेल यासाठी त्यांनी ही CC जोडलेली आहे. या CCचा नंबर आहे VBMC/TP/CC/VP 5143/3102 2014-15 आणि गाव मौजे आहे. इथे तुम्हाला दिसेल गाव मौजे नवघर, सर्वे नंबर 37. हे बघा, हे गाव मौजे नवघर, सर्वे नंबर 37. आणि ही CC दाखवून त्यांनी 21 जे लाभधारक आहेत त्यांच्याबरोबर ॲग्रीमेंट केल्यात. ह्या ॲग्रीमेंट कशा प्रकारे केल्यात हे मी तुम्हाला दाखवतो. अमर एंटरप्राइजेसचे जे भागीदार आहेत त्याच्यापैकी पहिले भागीदार आहेत अजय सिंग. यांनी ही ॲग्रीमेंट केलेली आहे राजेश गौड यांच्याबरोबर. तदनंतर दुसरी ॲग्रीमेंट त्यांचेच भागीदार आहेत संजय अमृतलाल वाच्छानी. ह्यांनी देखील इथे ॲग्रीमेंट केलेली आहे यादव यांच्याबरोबर. बरं, ह्यांनी जी ॲग्रीमेंट केलेली आहे ह्याच्यामध्ये फक्त CCचाच घोटाळा नाही आहे, तर जे संजय अमृतभाई वाच्छानी हे आहेत, हे मुळात त्या नावाचेच ते ग्रस्त आहेत का? ह्यांनी स्वतःचं नाव वगैरे बदललेलं आहे, खोटे डॉक्युमेंट्स तयार केलेले आहेत, पॅन कार्ड, आधार कार्ड हे खोटं बनवलेलं आहे का? आणि हे खोटं बनवण्यासाठी त्यांनी जे डॉक्युमेंट सादर केले असतील त्यावेळेस, म्हणजे साधारण रेशन कार्ड असेल, आपण जे डॉक्युमेंट्स हे काढण्यासाठी जे जे काही पेपर आपण सादर करतो ओळखपत्र म्हणून, ती ओळखपत्रामध्ये रेशन कार्ड असेल किंवा इतर काही कागदपत्र असतील, तीसुद्धा यांनी समोरच्या आधार कार्ड केंद्राला किंवा पॅन कार्ड जे असेल त्या पॅन कार्डवाल्यांना खोटी कागदपत्र यांनी सादर करून स्वतःचं नाव हे संजय अमृतभाई वाच्छानी ठेवून गेलेलं आहे. मुळात ही व्यक्ती अजगर भामराल ह्या नावाची खरी असून त्यांनी हे खोटं नाव धारण करून इथे बनावट CCचा दाखला देऊन त्याने हा खोटा व्यवहार केलेला आहे. व्यवहार करता बरोबर त्यांनी स्वतःचं नाव देखील लपवलं आणि हे नाव लपवण्यासाठी त्यांनी शासनाची देखील, म्हणजे पॅन कार्ड, आधार कार्ड बनवणाऱ्या डॉक्युमेंट्सवाल्यांची सुद्धा फसवणूक केलेली आहे. ही फसवणूक करत असताना तुम्हाला सांगतात ते ही मूळ CC कुठली आहे ती दाखवतो. नगर रचनांनी तुम्हाला या CCचा आम्ही पडताळणी केली, माहिती घेतली, तर ही CC नगर रचनाने दिलेली आहे. ह्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे की 51-45-31-02-2014-15ची सदर संचिकेतील नसून सदर संचिका संबंधित गाव मौजे बर्रामपूर, हे बर्रामपूर गाव वसई वेस्टला साधारण वसई स्टेशनपासून 5 ते 6 किलोमीटरच्या अंतरावरती सर्वे क्रमांक 48 हिस्सा नंबर 13 मधली ही CC ती त्यांनी ह्या इमारतीला लावून 1 नाही 2 नाही 3 नाही तर 21 सदनिकाधारकांची दिशाभूल करून त्यांच्याबरोबर आर्थिक फसवणूक केलेली आहे. ह्याच्या अगोदर देखील त्यांचा अमर एंटरप्राइजेसमध्ये असलेले भागीदार आहेत अजय सिंह, रवींद्र दुबे, संजय वाच्छानी, म्हणजेच नाव बदललेले आहेत ते, आणि स्वतः अमर शेठ. हे असं ह्या लोकांनी याच्या अगोदरसुद्धा लोकांची फसवणूक केली आणि तेही कुठेतरी उघडकीस आल्याच्या नंतर
त्यांच्यावरती MRTP अंतर्गत गुन्हा दाखल होणार होता. पर तो गुन्हा दाखल न होण्यासाठी त्यांनी शासकीय यंत्रणेला हाताशी धरून त्यावेळेस बचाव करून घेतला होता. परंतु आता शासकीय यंत्रणेला माझं एकच सांगणं आहे, जर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात असेल तर महानगरपालिकेला आम्ही सांगितलेलं आहे काही नोटीस देण्याच्या अगोदर कॅवेट दाखल करा, जेणेकरून ते कोर्टातून स्टे घेणार नाही. जर कॅवेट दाखल नाही केलं तर याचा अर्थ कुठेतरी महानगरपालिका त्यांना सहकार्य करते हे निष्पन्न होईल. दुसरी गोष्ट, महानगरपालिकेने त्यांची काम रोल व्यवस्थित बजावला, म्हणजे कॅवेट दाखल केलं आणि मग MRTP नोटीस दिली. त्याच्यानंतर गुन्हा दाखल करण्याच्या वेळेस पोलिसांनी त्यांना इतर कुठल्या पळवाटा दाखवल्या नाहीत किंवा माहिती करून दिली नाही. कंटिन्यू MRTPचा अंतर्गत जो गुन्हा आहे हा 6 महिने याला बेल किंवा ॲप्लायसुद्धा करण्याची मुभा नाही आहे. अशा पद्धतीची ही सजा आहे. परंतु ही सजा ह्या लोकांना पूर्णतः मिळत नाही, कुठेतरी पळवाट मिळते आणि ह्या पळवाटेमधून सारखे पळून मग हे लोक ह्या पद्धतीने निर्भीड झालेले आहेत. आणि त्याच्यामुळे 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, अशा तब्बल 21 आणि ह्याच्या अगोदरच्या इमारतींमधल्या 20-25 लोकांना ह्या लोकांनी फसवलेलं आहे. 7-7, 8-8 लाखाचे रूम हे 3-4 पटीच्या भावाने 30-32 लाखाच्या 35 लाखाच्या भावाने विकत घेऊन यांनी अक्षरशः लोकांची लूटमार केलेली आहे, सरळ लूटमार केलेली आहे. आपण साध्या एखाद्या ह्याला फसवलेलं असेल तर पोलीस त्यांच्यावरती 420चा गुन्हा दाखल करतात. ह्या प्रकरणामध्ये सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्याकडे गृह खातं आहे. त्यांनी अनधिकृत बांधकामाच्या संदर्भात अतिशय कठोर निर्णय घेण्याचे ठरवलेले आहेत. आपण बघतो मुंबईला खूप ठिकाणी बुलडोजर चालवले गेलेले आहेत. इथे हा बुलडोजर चालवतो आहे की नाही चालवतात तेही आपल्याला बघायचं आहे. त्याचप्रमाणे त्यांच्याकडे असलेलं गृह खातं, ह्या गृह खात्यामधून ह्या अमर एंटरप्राइजेसच्या भागीदारांवरती व्यवस्थितरित्या गुन्हा दाखल होऊन MRTP अंतर्गत असणारा जो गुन्हा आहे ह्या गुन्हा व्यतिरिक्त त्यांनी जे डॉक्युमेंट्समध्ये फसवणूक केलेली आहे, खोटे दस्तऐवजीसाठी कागदपत्र म्हणजे पॅन कार्ड असतील जे पण दस्तऐवजीसाठी बनवलेले आहेत नावं बदली करून, त्याच्यावरती कुठला गुन्हा दाखल करतो आहे हे आपण बघायचं आहे. आणि या संपूर्ण प्रकरणाची कागदोपत्रेसह पुराव्यासह तुम्ही आता बघितलं, नगरपालिकेने पत्र दिलेले आहेत, नगररचनाने पत्र दिलेली आहेत की सदर ह्याच्यावरती कारवाई करायची. तर महानगरपालिका त्यांच्या पद्धतीने कारवाई करण्यासाठी सज्ज झालेली आहे. ते झाल्याच्या नंतर पोलीस यंत्रणा कितपत आता सज्ज होऊन पुन्हा एकदा अमर एंटरप्राइजेसवाल्यांना पळवाट दाखवणार आहे की काय हे भविष्यात आपण बघायचं आहे. याचसाठी आपण सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ज्यांच्याकडे गृह खातं आहे त्यांनासुद्धा या संपूर्ण कागदपत्रांची आणि पुराव्यासह असलेल्या सगळ्या लागणाऱ्या गोष्टींचा जो ऐवज आहे तो ऐवज तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने जोडून त्यांना दिलेला आहे, जेणेकरून अमर एंटरप्राइजेसमध्ये असणाऱ्या त्यांचे सगळे भागीदार आहेत यांना MRTP अंतर्गत किंवा लोकांची दिवसाढवळ्या जी कागदपत्र बदलून डॉक्युमेंट्स बदलून जी फसवणूक करतात त्याच्याबद्दल जास्तीत जास्त शिक्षा कशी मिळेल याच्याकडे आपण लक्ष देणार आहे. धन्यवाद.